पहिली ब्लॉग आहे आमचा. नाही 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 तुमचं द्यायचं आहे का कालचा टी शर्ट? सोडू ही ठेवू का आता खाली? सलाईन संपली. रक्त आले रक्त आले. सुई धरा की त्याची केस पण तुटत असतील ना. लय शांत. त्याला श्वास घ्यायला येतोय का? इतकं पॅक बांधलंय कोणी? तुम्ही बांधलंय काय हो? दाबून धरा. बाळा वरती पूर्ण पडशील माग एकदम. ह्याला उभा राहा. ठेवून देऊ का? तर फ्रेंड्स टफी काहीच खात नव्हता, त्यामुळे त्याला जबरदस्ती मी ORSचं पाणी पाजत होते आणि तो सुद्धा करत नव्हता. लहान मुलं कसे दात पॅक करून असे तोंड मिटून घेतात तसं तो करत होता. तर सुद्धा करत नव्हता. जबरदस्ती पाजायला लागायचं, कारण 2 दिवस त्याने कसलंच खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला जास्त अशक्तपणा आलेला. डॉक्टर म्हणले काही करून तुम्ही 2-3 टाईम त्याला ORSचं पाणी पाजा, तरच त्याला एनर्जी येईल, नाही तर एकदम पेकळून जाईल बोलले. आणि त्याला 2-3 औषधं पण दिली होती. तर ऐकतच नव्हतं, सारखा पळायचं. त्याला ती चव वेगळी लागायची आणि पाणी पहिला दिलं का पियायचा, पण ORSचं पाणी त्याला पिऊच वाटत नव्हतं अजिबात, त्यामुळे जरा नाटके करत होता. आणि तो खात पण नव्हता काय. त्याला डॉक्टर बोलले दूध नका ठेवू म्हणून, कारण दुधाने जास्तच गॅस पकडेल पोटात, त्यामुळे मग काय ठेवायचं, अंडं ठेवायचं तर खाणार नाही आणि चारायचं तरी कसं. त्यामुळे मग पिडिग्री मी बारीक केली आणि ती भिजत ठेवली आणि मग नंतर त्याला त्या इंजेक्शनच्या साहाय्यानेच पाजली. पण तरी तो सुद्धा करत नव्हता. म्हणजे ऑलरेडी त्याच्या पोटात त्रास होता आणि अजून आपण कसं खायचं, ऑलरेडी पोटात जी घाण झाली त्याच्या, ते गॅस्ट्रोची म्हणा, तीच बाहेर पडत नव्हती आणि ते खायचं म्हणल्यावर, त्यामुळे तो करत नव्हता कसलाच. मला त्याला जबरदस्ती चारायला लागायचं. तर मी बारीक करते पिडिग्री लाटण्याने थोडीशी, आणि भिजत घातल्यावर मऊ झाली. ते पण इंजेक्शनचं होल लहान होतं, त्यामुळे इंजेक्शनच्या होलामध्ये काय येतच नव्हती. पण तरी म्हटलं तेवढे 2-3 घास किंवा त्या पिडिग्रीचं ते प्रोटीनचं कॅल्शियमचं काय पाणी असेल म्हणा, ते तरी त्याच्या पोटात जाईल, म्हणून मी हा प्रयत्न करत होते. काहीच नाही खाते. त्याला ORSचं पाणी दिले डॉक्टरांनी. डॉक्टर बोलले त्याला पाणी पाजा, पाणी जरी पिला तरी काही नाही, पण स्वतःहून काहीच नाही खाते आणि तो जास्त अशक्त होईल म्हणून डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले. त्याला सुई नाही, ते मोकळंच इंजेक्शन आहे आणि त्याच्या साह्याने आम्ही त्याला पाणी पाजतो ORSचं. आणि आता त्याची पिडिग्री जरा बारीक केली आणि पाण्यात भिजायला ठेवली. म्हटलं त्याच्या पोटात अन्न गेल्याशिवाय त्याला ताकद तर नाही येणार आणि उलट्या वगैरे होतात, तर म्हटलं होऊ देत, पण काही खाल्लं नाही तर मोकळ्या पोटाने अजून त्याला जास्त त्रास होईल, म्हणून म्हटलं थोडंसं त्याला खायला घालावं. आणि माझं सकाळचं काम अजून बाकी आहे. थोडीशी कणकणी आल्यासारखं झाले, घसा जाम झाला मेन म्हणजे, आणि भांडी घासायची राहिलेत. आता 2:30 वाजलेत. बराच उशीर झाला, कारण कोबा वगैरे आज सुद्धा धुवून काढला मी, कारण त्याला बरंच नाही आणि तो लय राडा करत होता उलटी वगैरे करून, आणि त्यात आरू लहान आहे, मग ते उगाच बरं नाही वाटत तसं, म्हणून मग कोबा पण धुवून काढला. भांडी घासते मी आणि मग थोड्या वेळाने भेटते आणि थोड्या वेळाने त्याला हे चारते मी. पिडिग्री जी भिजत घातली आहे ती चारते, म्हणजे त्याला थोडंसं बरं वाटेल आणि ताकद येईल अंगात त्याच्या. तर चला आधी भांडी घासते आणि मग भेटूया थोड्या वेळाने. भांडी झाली आहेत माझी घासून आता, आणि आता टफीला खाऊ चारते. चला खाऊ चारूया त्याला. थोडं
तर फ्रेंड्स टफी काहीच नाही खाते आणि मलाच वाईट वाटायला लागले, बळजबरी त्याला खायला घालायला लागते. कारण एकतर खूप अशक्त झाले ऑलरेडी आणि ORSचं पाणी पण नाही पिते आणि पेडिग्री तर त्याला खूप आवडते पण तरी नाही खाते बघा. त्यांनी ह्यातलं फक्त पाणी पाणी पिलं आणि ह्या इंजेक्शनचं होल असं लहान आहे त्यामुळे ह्याच्यात पण जास्त घेता येत नाही ते. पण बऱ्यापैकी जाऊ द्या, काही म्हणजे न खाण्यापेक्षा थोडं तरी 2 घास त्याच्या पोटात गेले त्यामुळे त्याला वाटेल, मला वाटते संध्याकाळपर्यंत बरं आणि खरंच बरं वाटावं त्याला. कारण मन पण नाही लागत आहे कशात, आपल्या बाळासारखंच आहे नाही पण म्हणजे आरू जसा तसाच आहे हा. आणि आरूसाठीच आम्ही खरं तर त्याला आणलेलं, कारण आरूसारखा त्या म्हणजे माझ्या माहेरचं एक कुत्रा आहे तिकडं माहेरी, त्याचं नाव काढायचं त्यामुळे. तर आता कधी बरं वाटते काय माहिती. आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पण राहू द्या सोबतच, कारण टफी आमचा खूप म्हणजे असा वीक झाला आहे. तर त्याला वाटेल लवकर बरं आणि वाटावंच. खरं तर माझी तर खूप इच्छा आहे की त्याला पूर्ण बरं वाटावं असं. आता मी वाटी आजारी आहे तसं मला कामाला बराच लेट होतो, कारण आरूचं जसं रुटीन असतं लहान बाळाचं एखाद्या तसंच त्याचं पण रुटीन आहे. त्याला औषध पाजायचं, पाणी पाजायचं, त्याला खाऊ चारायचा आणि त्या करून बराच असं खराब झालेला मळला पण होता. मग डॉक्टर बोलले की ह्याला आंघोळ घाला, कारण त्याच्या स्वतःच्या शरीराच्या वासाने त्याला जास्तच मळमळ करेल आणि उलटी जास्त करेल तो. त्यामुळे ह्यांनी मग अशी आंघोळ घातली, त्याला खाऊ पिऊ घातला आणि मग कामाला गेलेत. तर त्यांचं पण मन लागत नाही. मला 2-3 वेळा फोन आला आहे त्यांचा की त्याला बरं वाटतंय का, बरं वाटतंय का. आणि कशाने झालं काय माहिती. डॉक्टर बोलले त्याच्या खाण्यात वेगळं काय आले का, पण नाही तसं तर नाही काय झालं. कारण रोजचं जे आम्ही त्याला ठेवतो पेडिग्री म्हणा, दूध चपाती किंवा दूध नुसतं प्यायला, तर तेवढंच तो खात होता. आणि पाणी पण रेग्युलर घरातलं आम्ही जे पितो तेच त्याला पण ठेवलेलं. पण काय माहिती कशाने गॅस्ट्रो झाला. हां, आणि मेन म्हणजे मध्ये 2-3 दिवस अचानक पाऊस पडलेला आणि तो म्हणजे थंडीने त्याला सहन नाही झालं वातावरण, आणि थंडीत शक्यतो कुत्र्यांना गॅस्ट्रो असं होतंच. तर आमच्या शेजारचा पण म्हणजे जो भैया आमच्या घरी रेग्युलर येतो ना, त्यांच्या कुत्र्याला पण गॅस्ट्रो झाला आहे. पण तो हा कसा पामुलियन मधला आहे ना, तसा तो असा साधाच आहे असं गावरानमधून, आणि त्याला सगळं सहन होतं आहे. म्हणजे तसं तर त्याचा पण जीव आहे म्हणजे, आणि आहे तो पण पेकाळला आहे चांगला, पण सातच आहे वाटतं. आणि थंडी शक्यतो बातच कुत्र्यांना प्राण्यांना असं गॅस्ट्रो वगैरे होतं, त्यामुळे त्याला झाले असं डॉक्टर तर म्हणत होते. तर बघूया आता त्याला कधी फरक पडतो आहे ते. आणि आरू पण झोपला, आता त्याच्यासाठी मी खाऊ बनवते आणि डब्याची तयारी करते. वाजलेत आत्ता आणि बराच लेट झाला आहे मला आज काम करायला. सो चला आता सुरुवात करते काम करायला. माझा सगळा स्वयंपाक झाला आणि रोजचं काम जे असतं ते काम पण आवरले. आणि आता आत्या आली कामावरून, बंगुताई पण आलेत आणि त्यांचं चालले पलीकडं साडी कशी नेसायचं ते चाललंय प्रॅक्टिस. तर चला दाखवते तुम्हाला आत्या आणि आरू काय करते. आणि टफीला पण जरा बरं वाटतं असं मला तरी वाटतंय. आणि चला बघूया बाहेर काय काय करतात ते. नाही, पिक्चर डाउनलोड केलेला. हां, सिग्नल हल्लेत फक्त त्याचे.